आमच्या आयुष्यातील काही आठवणी भाग 14. लेखिका श्रीमती रमाबाई रानडे. स्वतःचा फराळ झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात होई. बराच वेळ एकसारखी खाली मान घालून लिहिणे चालले असले म्हणजे मध्येच विश्रांतीसाठी 4-2 मिनिटे मान वर होई, तेव्हा समोरच्या डोंगराकडे अगर नदी किंवा झाडी जे काही जवळपास असेल तिकडे सहज लक्ष जाऊन क्षणभर चेहरा गंभीर होई व लागलीच आनंद झाल्यासारखे होऊन त्या भरात एखाद्या श्लोकाचा किंवा अभंगाचा चरण आपल्याशीच म्हणण्यात निमग्न व्हावयाचे. इतकी विश्रांती झाली की पुरे, मग पुन्हा कामाला सुरुवात होई. मुक्कामास उतरल्यापासून 2 तासांनी स्नानाला उठावयाचा नियम असे. स्नान व जेवण झाल्यावर त्याच पाटावर बसून सर्व माणसांची पुसतपास व्हावयाची. आदल्या दिवशी मला जी काही कामे सांगितली असतील ती कशी व कितपत झाली आहेत याची चौकशी करावयाची. रोजच्या टपालात नवीन पत्रे कोणाची आली ती पाहून त्यांना उत्तरे काय लिहावयाची ते सांगून मी जरा विश्रांती घेऊन उठेपर्यंत तू ही सर्व पत्रांची उत्तरे लिहून ठेव व मी उठल्यावर मला वाचून दाखवू, असे मला सांगून विश्रांती घेण्याकरिता पडदे लावून जागा तयार केली असेल तिथे स्वतः जाऊन विश्रांती घ्यावयाची. अर्धा पाऊण कधीकधी 1 तास झोप व्हावयाची. मी तेथेच उशाची पत्रे लिहित बसे. झोप झाल्यावर लिहिलेली पत्रे वाचून दाखवी व बंद करून टपालात टाकण्यासाठी शिपायापाशी देई. मग मी रघुवंशातील नवीन 2 श्लोक काढून ते 2-3 वेळ जवळ वाचून नीट समजून घेई, म्हणजे ते दुसऱ्या दिवसाला तयार करून ठेवण्यास बरे पडे. इतके झाले म्हणजे स्वतः चूळ भरून टाकून ऑफिसात जाणे होई. तिकडे फळे सुपारी नेऊन दिली म्हणजे संध्याकाळपर्यंत मला त्या बाजूचे काम नसे. मग मी मराठी वर्तमानपत्रे घेऊन त्याच बिछाण्यावर वाचित पडे किंवा गावातील कोणी बायका आल्या असतील तर त्यांच्याशी बोलत बसे किंवा त्यांच्या गावात जे काही पाहण्यासारखे असेल ते पाहण्यास त्यांच्याबरोबर जाई. इकडे स्वतःचे 2-3 तास सरकारी कामकाज झाल्यावर संध्याकाळी तालुक्यातील कामगार, शेठ सावकार, मास्तर वगैरे भेटावयास येत. तेव्हा लेखणी खाली ठेवून दप्तर बांधावयास सांगावयाचे व आलेल्या मंडळींशी बोलत बसावयाचे. सकाळी फिरणे पुरते झाले नसले तर त्याच मंडळींना बरोबर घेऊन फिरावयास जावयाचे. स्वतःचे चालणे जरा जोराचे व जलद असे तेव्हा बरोबर चालण्यास इतर काहीतरी टिकत, पण तालुक्याच्या गावी येऊन अधिकाराने राजे बनलेल्या व चालण्याच्या मेहनतीची सवय अगदी मोडून गेलेल्या रावसाहेब द्वयांना स्वतःच्या बरोबर चालणे अगदी दुरापास्त होई. आपल्याकडून सर्व मंडळी बरोबर चालली तरीही रावसाहेबांची दुक्कल मागे राहावयाची. चालता चालता मध्येच स्वतः एखादा प्रश्न विचारला म्हणजे यांना उत्तर देण्याला कितीतरी कष्ट पडत. यामुळे दुसरे दिवशी सावध होऊन फिरावयास जाण्याची वेळ टाळून मुळीच रात्री 7 वाजता भेटावयास येत. मुन्सफ, मामलेदार उठून गेल्यानंतर बाकीची मंडळी बराच वेळ बसत. त्यांच्याशी बोलण्यात, अनेक तऱ्हेची माहिती वगैरे मिळवण्यात स्वतःचा उद्देश असे. त्या गावी जमिनीचा महसूल किती आहे, सारा कितपत झेपतो, कोणत्या पिकाला तुमची जमीन चांगली आहे, पीक किती आणे पडते, गावातील लोक फुरसतीचा वेळ कसा घालवितात, मोठा व्यापार असा कोणता व कसा चालतो, गावात मुख्य देव कोण आहे, त्याला काही कायमचे उत्पन्न आहे की नाही, तेथे पुराण कोणते चालते, विशेष उत्सव कोणता होतो, संध्याकाळी उद्मी, व्यापारी, शेतकरी व देशमुख, देशपांडे वगैरे सर्व गावकरी मिळून काही भजन बिजन करतात की नाही, दिवसभर काम करून थकल्या भागल्या जीवाला ही एक श्रेयस्कर विश्रांतीच आहे आणि ती अवश्य असावी अशी, व गावात शाळा कशी काय चालते, लोकांचे लक्ष तिकडे कितपत आहे वगैरे चौकशी व्हावयाची. याप्रमाणे रोजच्या सहज बोलण्यात माहिती मिळवण्याचा क्रम असे. मंडळी उठून गेल्यावर संध्याकाळी जेवावयास बसले म्हणजे दुपारी मी जी मराठी वर्तमानपत्रे वाचून ठेविली असतील त्यात कशात काय कमी जास्त असे ते सर्व तोंडाने सांगावे लागेल. तसेच आज नवल विशेष काय आहे, कोण बायका भेटावयास आल्या होत्या, काय बोलणे झाले वगैरे चौकशी व्हावयाची. मी म्हणे, सांगण्यासारखे बोलणे काय व्हावयाचे, काहीतरी इकडले तिकडले बोलत होतो झाले. मग आपणच म्हणावयाचे, बरोबरच आहे, तुम्ही शिकलेल्या शहराच्या राहणाऱ्या
रोज वर्तमानपत्रे वाचणाऱ्या असा तुमचा डौल. त्या काय बिचाऱ्या खेड्यातल्या, त्यांना शहरातल्या सभा कुठे ठाऊक आहेत. तुमच्या या डौलाला व आढ्यतेला पाहूनच त्या दिपून जात असतील. तेव्हा त्या बोलतील तरी काय. असे आपणच दोन्ही बाजूचे काहीतरी बोलून उगीच मला लाजवावयाचे. एवढाच काय तो रोख असे, दुसरं काही नाही. अशा विनोदात काही वेळ गेल्यावर निजण्यापूर्वी 1 तास कारकुनांपैकी कोणीतरी एक जण येऊन दैनिक इंग्रजी वर्तमानपत्रे वाचित असे. त्यावेळी मी स्वतःच्या पायास तूप चोळीत बसे. कारण डोळे दुखरे असल्यामुळे दररोज पायाला तूप लावून घेतल्याशिवाय झोप येत नसे. एखादे वेळेस वाचन नसेल त्या दिवशी आम्ही उभयता बुद्धिबळे खेळत असो. अशा वेळी पायास तूप गडी लावीत असे. सुमारे 10-11 वाजता आम्ही झोपी जावयाचे. स्वतःला झोप जातीची कमी असल्यामुळे 4-4.5 तास झोप जागली की मग पुष्कळ झाली असे वाटे. या संबंधात माझं अगदी उलट असे. मला झोप फार असल्यामुळे स्वतःची झोप 3-3:30 वाजता झाल्याबरोबर मला उठविण्यास आरंभ होई. तेव्हा उठण्याचा कंटाळा म्हणून मनातल्या मनात राग येई व केव्हा केव्हा त्रास वाटून मी रडकुंडीला येई. पण यापैकी काही बाहेर दाखवीत नसे आणि बोलतही नसे. तरी स्वतःच्या लक्षात येई. पण हे आपल्याला समजले नाही असे दाखवून मी उठून नित्यक्रमाला लागेपर्यंत मला जागी करण्याचा क्रम चालावयाचाच. मी एकदा उठून दिवा जवळ घेऊन वाचण्याचे पुस्तक हातात घेतले म्हणजे मग अमुक वाच म्हणून सांगावयाचे. याप्रमाणे मी वाचू लागले म्हणजे त्यातील श्लोक, केका, अभंग आपण म्हणू लागावयाचे किंवा ऐकत असता अर्थाकडे मन गडले म्हणजे तल्लीनतेने चुटक्या अगर टाळ्यासुद्धा वाजवावयाच्या. एखादा नामदेवाचा प्रेमळ अभंग स्वतःच्या आवडीसारखा आला तर तो मला पुन्हा पुन्हा म्हणावयास सांगावयाचे व अभंगाच्या विचारात मन गढून गेल्यामुळे डोळे मिटून स्वतः डोलूसुद्धा लागावयाचे अशी कधी कधी स्थिती होई. अशा वेळी सकाळच्या संधिप्रकाशात शांत उजेडात हे भक्तिपूर्ण मुख फारच प्रेमळ दिसून माझे मन अगदी सद्गदित होई आणि स्वतःबद्दल प्रेम व पूज्यबुद्धी आपोआप वाढे. मी एकटी असले म्हणजे माझ्या मनात असे येई की नुसत्या नात्याच्या किंवा संसाराच्या दृष्टीनं मी इकडे पाहते, पण येथे सामर्थ्य व दैवी भाग जास्त आहे. पण हे वाटणे फार वेळ टिकत नसे. याबद्दल आपण जवळ काही विचारावे आणि आपल्याला काय वाटतं ते सांगावे असे मनात आणून त्या बुद्धीने मी वर पाहिले आणि त्याच वेळी माझ्याकडे पाहण्याची वेळ आली तर दृष्टादृष्ट होताच माझे हे सर्व विचार वाळूच्या इमारतीप्रमाणे ढासळून जावयाचे. मी काही बोलणार होते हे लक्षात येऊन स्वतः म्हणावयाचे, काही टीका करावयाचा विचार मनात घोळत आहे वाटते. असेल तर चालू दे, मग विचार कशाला. आम्ही आपली भोळी भाबडी माणसे काहीतरी भजन करतो. तुम्ही इंग्रजी शिकलेल्या बायका, तुम्हाला हे थोडंच रुचणार आहे. असे ऐकले म्हणजे मी अगदी लाजून उठून जाई. झाले, राहिला बेत आणि गेले उद्यावर. याप्रमाणे नेहमी चालावयाचेच. प्रत्येक तालुक्याच्या गावी आमचा मुक्काम 2 किंवा 3 दिवस होत असे. तेव्हा मुलींच्या शाळेचे मास्तर शाळा पाहावयास येण्याबद्दल आमंत्रण करण्यास येत. त्यांनी आमंत्रण केल्यावर म्हणावयाचे, हे काम बायकांचे आहे, त्यास आमंत्रण करा म्हणजे त्या येतील. असे ऐकल्यावर ते माझ्याकडे येत व शाळा पाहण्याची वेळ ठरवीत. रात्री जेवतेवेळी विचारावयाचे, आज भेटावयास कोण कोण आले होते. मी म्हणे, कोणी नाही, मामलेदारीणबाई आणि मुन्सिफीणबाई आल्या होत्या. संध्याकाळी मात्र मुलींच्या शाळेचे मास्तर येऊन आमंत्रण करून गेले. हे ऐकले म्हणजे म्हणावयाचे, मग केव्हाचा ठरला बेत. काही व्याख्यानाची वगैरे तयारी असेलच. मलाही मगाशी कामाच्या धांदलीत काही ऐकल्यासारखे वाटते खरे, पण तेव्हा लक्षात आले नव्हते. काही रस्त्यानं जाणारे लोक बोलत होते की येथे भल्या जाड्या विद्वान बाई आल्या आहेत, त्यांचे उद्या मुलींच्या शाळेत व्याख्यान आहे वगैरे वगैरे काही बोलत होते खरे. आम्ही आपल्या आमच्याच कामात, आमचे कोठे लक्ष असते. पण ओझरते कानावर आलेले शब्द तुमच्याबद्दल असतील असं आता वाटतं. हे बोलणे नवीन ऐकणाऱ्याला खरेच वाटेल असे गंभीरपणे बोलावयाचे. फुरसतीची वेळ असली म्हणजे थट्टेने आणि विनोदाने बोलावयाची सवय असे.
मी म्हणे, इतक्या शब्दांपैकी भल्या जाड्या एवढा शब्द मात्र मला लागू पडतो खरा, बाकी सगळी कल्पनाच आहे. दुसऱ्या दिवशी मी शाळा पाहून आल्यावर सुद्धा ही थट्टा चालावयाचीच. बरे, एखाद्या गावी काही अडचणीमुळे किंवा आळसाने शाळा पाहण्यास गेले नाही तर लागलीच राग येई आणि म्हणणे होई, मनुष्य अगत्याने बोलवावयास येतो. तेथे नुसते जाऊन पाहण्यासाठी तुमचं काय जातंय? काय ओझं घ्यावयाचं असतं? तुमच्या जाण्याने बोलावणाऱ्यास मोक्ष थोडाच मिळतोय. आपल्या अनायासे माहिती मिळते म्हणून जायचे. आम्ही बोलतो म्हणजे काय? नुसते करमणुकीसाठी विनोदाने बोलतो. थट्टेच्या बोलण्याचा अर्थ भलता घेऊ नये. अशा तऱ्हेने सुखसमाधानात होणारा प्रवास अधिक प्रिय का बरे नाही होणार? याप्रमाणे आम्हाला तर घरच्याहून प्रवासात जास्त सुख होई. फिरता फिरता आमचा मुक्काम एकदा तासगावी पडला. तालुक्याचा गाव असला म्हणजे आमचे राहणे 2-3 दिवस तरी व्हावयाचेच. यावेळी आम्ही श्री गणपतीचे धर्मशाळेत उतरलो होतो. आम्ही उतरून जेवणं खाणं झाल्यावर दुपारी इन्स्पेक्टर भेटावयास येऊन म्हणाले की या तालुक्याच्या आमच्या शाळांच्या परीक्षा नुकत्याच आटोपल्यात आणि याच वेळी आपलाही मुक्काम येथे आला आहे. अशी संधी आणू म्हटले तरी येणार नाही. मुलांच्या व मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ आपला मुक्काम आहे तोपर्यंत उरकून घेऊ, म्हणजे आपल्या उभयतांच्या हाताने उभय शाळांची बक्षिसे दिली जातील. डेप्युटींनी विनंती केल्यावर त्यांना स्वतः होय म्हणून सांगितले. मला मात्र रात्री सांगितले की आज दुपारी शाळेचे डेप्युटी आले होते. परवाच्या दिवशी मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ आहे आणि बक्षिसे तुझ्या हातून देण्याचा त्यांचा विचार आहे. तेव्हा तुला काहीतरी बोलण्याच्या तयारीनं गेलेच पाहिजे. नुसते खुर्चीवर बसावयास नाही जायचं. हे मी नेहमीसारखे थट्टेनं नाही बरं का सांगते, नाहीतर तू आपली नेहमीसारखे थट्टेवारीच नेशील. तिथं बायकाच आहेत, पुरुष कोणी येणार नाही, पण बायका मात्र पुष्कळ येतील. तिथं तुझी फजिती होऊ नये म्हणून आधी सांगून ठेवतोय. बोलता येत नसेल तर तुला जे वाटतंय ते लिहून काढ. हे ऐकून मी खरोखरच फार घाबरले व न झेपणारे ओझे माझ्या शिरी दिले आहे असे होऊन मी म्हटले, मी बोलणार तरी काय? मला कुठं इतकी सवय आहे? आत्ताच बघा माझे हातपाय कापू लागलेत आणि मग परवा कसे होईल? मला गांगरल्यासारखे झाले. काय लिहावे किंवा काय बोलावे हे अगदी सुचत नाही आहे. स्वतः काही सांगितले तर मी आता लिहून घेते ना. यावर थोडे निक्षून सांगितले की मी काही सांगत नाही. आमची काय आम्हाला थोडी कामे आहेत का? तर आम्ही दुसऱ्याची घ्यावीत. माझ्याकडून लिहून घेऊन तू काय तिथे नुसतं वाचून दाखवणार? हे मला काही आवडत नाही. आपल्याला जे काही वाटेल आणि जे काही वेडेवाकडे येईल तेच लिहून काढावे. त्यात एखादे वाक्य कमी जास्त करता येईल, नाहीतर प्रसंगाला उचित अशी 4 वाक्ये बोलावीत, हे चांगले. त्यात बोलावयाचे ते काय असते? आणि आता तुला घाबरल्यासारखे झाले असेल तर पहाटेच लिहून काढ. उद्याचा सगळा दिवस अवकाश आहे. त्यात इतकं काय घाबरायला झालं? तुम्ही बायकाच असला म्हणजे कितीतरी टकळी सुरू असते की. तसेच येथे बायकातच बोलावयाचे. जी काय 4 वाक्ये बोलावयाची ती नीट व्यवस्थेनं बोल म्हणजे झालं. अशा रीतीने पुष्कळ सांगणीत झाले. दुसरा दिवस माझा विचारात आणि काळजीत गेला, पण काय लिहावे तो निश्चय झाला नाही. बक्षीस समारंभाची जागा तासगावकर ताईसाहेब यांचे दिवाणखान्यात केली होती. त्या व गावातील 50-पाऊणशे बायका हजर होत्या. नेमलेल्या वेळी मी तिथं गेले. मुलींनी काही कविता म्हणल्या व मास्तरांनी रिपोर्ट वाचल्यावर मुलींना उपदेशपर 2 शब्द सांगण्याची माझी वेळ आली. मी उठून उभी तर राहिलेच, पण दम लागल्यासारखे होऊन हातपायच कापू लागले. अशी स्थिती 2-3 मिनिटे झाली. तरीही मी बोलावयास सुरुवात केली आणि कोण जाणे कसे झाले ते. 5-25 वाक्ये मी झपाट्याने आणि न अडखळता बोलून गेले खरी. सभेत उभे राहून प्रमुखपणाने बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. हा समारंभ तेथील बायकांना फार आवडलासे दिसले, कारण पुढे आमचा मुक्काम तिथे 2 दिवसांचा होता. तेवढ्या वेळात बऱ्याच बायकांनी आपल्या घरी हळदी कुंकवाला येण्याचा मला आग्रह केला व 2 दिवस बहुतेक बायका आमच्या घरीच बसावयास येत असत.
एक वेळ काही कारणाकरिता स्वतः आत यावयाचे होते, पण बऱ्याच बायका बसलेल्या असल्यामुळे तसेच परत जाणे झाले. माझी थट्टा करण्याला स्वतःला हे एक साधनच मिळाले. मग म्हटले, आता या शिष्यिणी तुला आमच्याबरोबर येऊ देतात की नाही याचीच मला भीती पडली आहे. हे बायकांचं म्हणजे हे असं आहे बघा. समारंभाच्या दिवशी मी घरी आल्यावर आज कसे काय झाले म्हणून पुष्कळ वेळा विचारले, पण मी काही सांगितले नाही. इतकं मात्र म्हणलं की बायकांचे काही का असेना त्याची चौकशी पुरुषांना का असावी, फजिती होईल असे भविष्य केले होते, त्याप्रमाणे झाली असेल. काही सांगितल्या शिकविल्या वाचून आपले वेडे माणूस 4 माणसात पाठविले तर असेच व्हावयाचे ना, दुसरं काय. हे ऐकून बरं नाही वाटलं. थोडी काळजी वाटली असावी असे दिसले व पुढे दुसरे काहीच बोलणे झाले नाही. तरी पण झोप लागण्याच्या पूर्वी राहावे ना म्हणून मला पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारले, तू काय बोललीस ते नीट सांग ना. एकदा सर्व ऐकेपर्यंत मनुष्याला काळजी असते. तुला एखादी गोष्ट जबाबदारीने कितपत करता येते एवढीच पाहावयाचे, त्यात थट्टेचा भाग नाही. क्रमशः माझे हे अभिवाचन आपणास आवडले असल्यास कृपया माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे. त्याचप्रमाणे बेल आयकॉनचे बटन दाबावे, म्हणजे नवीन येणाऱ्या सर्व पोस्टचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद.